नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 11वी मराठीतील भाग क्रमांक 5 व्याकरणातील काळ आणि काळाचे प्रकार। मागच्या काही तासिकेमध्ये आपण व्याकरणाचा काही भाग अभ्यासलेला आहे। त्यामध्ये शब्दशक्ती असेल, वाक्य संश्लेषण असेल, हे भाग आपण अभ्यासलेले आहे। आज आपण अभ्यासणार आहोत काळ आणि काळाचे प्रकार। काळ, आता सर्वसाधारण काळाची जर व्याख्या करायची ठरली, काळाची जर व्याख्या करायची ठरली तर दिलेल्या वाक्यामध्ये क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो तसा काळाचा बोध होतो। काळ ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा बोध होतो, त्याला आपण काळ असं म्हणतो। काळाचे प्रमुख 3 प्रकार आहेत। मुख्य प्रकार किती? 3 प्रकार। पहिला प्रकार आहे वर्तमान काळ, दुसरा प्रकार आहे भूतकाळ, तिसरा प्रकार आहे भविष्यकाळ। पहिला प्रकार वर्तमान काळ, दुसरा प्रकार भूतकाळ, तिसरा प्रकार भविष्यकाळ। त्या शब्दामध्ये त्याचा अर्थ दडलेला आहे। वर्तमान म्हणजे काय? वर्तमानात घडणारी घटना ज्यावेळेस आपल्याला तसा बोध होतो क्रियापदावरून, त्यावेळेस त्या वाक्याच्या प्रकाराला, त्या काळाला काय म्हणतात? वर्तमान काळ। म्हणजे वाक्यामधील क्रियापदावरून ज्यावेळेस क्रिया सध्या घडत आहे असा बोध होतो, त्या काळाच्या प्रकाराला वर्तमान काळ असं म्हणतात। भूतकाळाची व्याख्या जर करायची ठरली तर ज्यावेळेस वाक्यातील क्रियापदावरून क्रिया घडून गेलेली आहे, क्रिया घडून गेलेली आहे असा बोध होतो, त्यावेळेस तो काळाचा प्रकार कोणता असतो? भूतकाळ असतो। आणि तिसरा जो प्रकार आहे भविष्यकाळ, ज्यावेळेस वाक्यातील क्रियापदावरून क्रिया ही घडणार आहे, भविष्यामध्ये घडणार आहे असा ज्यावेळेस बोध होतो, त्यावेळेस त्या काळाच्या प्रकाराला भविष्यकाळ असं म्हटलं जातं। आता मी तुम्हाला काही उदाहरण देतो। यामध्ये पुस्तकामध्ये काही उदाहरण सांगितलेले आहे की मी यावर्षी काश्मीर सहलीला जाईल। आता हे जाईल हे क्रियापद आहे। जाईल या क्रियापदातून काय बोध होतोय आपल्याला? की जाणार आहे, भविष्यामध्ये जाणार आहे, म्हणजे क्रिया भविष्यामध्ये घडणार आहे असा त्या ठिकाणी बोध होतो। म्हणजे हा काळाचा प्रकार कोणता आहे? भूतकाळ आहे। असंच त्याचप्रमाणे काल झालेल्या निबंध स्पर्धेत मी उत्तम निबंध लिहिला। काल आणि लिहिणे, लिहिला म्हणजे क्रिया घडून गेलेली आहे, म्हणजे या वाक्यामध्ये काळाचा प्रकार कोणता आहे? तर भूतकाळ आहे। त्यानंतर परवा सुरेशने सुनील गीत गायले, ही देखील क्रिया घडून गेलेली आहे, क्रियापदाच्या रूपावरून याचा बोध होतो, क्रिया घडून गेलेली आहे म्हणजे भूतकाळ आहे। त्यानंतर काल बाळूने बागेतील आंबे शेजाऱ्यांना दिले, दिलेले म्हणजे क्रिया घडून गेलेली आहे, भूतकाळ आहे। त्यानंतर भविष्यात मी कधीतरी विमानातून प्रवास करेल, करणार आहे म्हणजे क्रिया घडणार आहे, अजून क्रिया घडलेली नाहीये म्हणजे भविष्यकाळ आहे। त्यानंतर काल रात्री सारखा कडकडाट होत होता म्हणजे भूतकाळ। त्यानंतर उद्या मी ही मालिका पुन्हा बघेल भविष्यकाळ। मी आंबा खात आहे, क्रिया घडत आहे। ज्यावेळेस क्रियापदावरून क्रिया घडत आहे, वर्तमानात क्रिया घडत आहे असा बोध होतो, त्यावेळेस तो काळाचा प्रकार कोणता आहे? वर्तमान काळ। मी आंबा खात आहे, क्रिया घडत आहे म्हणजे वर्तमानात क्रिया घडताना दिसते, म्हणून तो वाक्याचा प्रकार, वाक्यामध्ये काळ हा वर्तमान काळ आहे। आता या काळाचे देखील 4 उपप्रकार आहेत। 4 उपप्रकार कोणते आहेत? तर पहिला उपप्रकार आहे साधा सामान्य काळ, त्यानंतर अपूर्ण, त्यानंतर पूर्ण,
चौथा रीतिकाळ. म्हणजे प्रत्येक काळाचे 4 उपप्रकार आहेत. त्यामध्ये सामान्य वर्तमान काळ, त्यानंतर सामान्य भूतकाळ, सामान्य भविष्यकाळ. त्याचप्रमाणे दुसरा जो आहे उपप्रकार अपूर्ण वर्तमान, अपूर्ण भूत, अपूर्ण भविष्य. पूर्ण वर्तमान, पूर्ण भूत, पूर्ण भविष्य. त्यानंतर रीती वर्तमान, रीती भूत आणि रीती भविष्यकाळ असे 4 प्रकार. मुख्य काळाच्या प्रकाराचे 4 उपप्रकार त्या ठिकाणी पडतात. आता यामध्ये काय असते, या उपप्रकारामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपण लक्षात ठेवायचं आहे. काय लक्षात ठेवायचे की प्रथमतः तुम्हाला वाक्य दिल्यानंतर त्या वाक्यामध्ये मूळ प्रकार कोणता आहे हे ओळखायचं. लक्षात आले? मूळ प्रकार कोणता आहे हे ओळखायचं आहे. तुम्हाला उपप्रकार ओळखणं हे सोपं जातं. उपप्रकार ओळखायला जास्त अवघड नाहीये. सरळ सरळ तुमच्या लक्षात येईल. मी शिकवता असताना तुम्हाला पहिला आपण उपप्रकार बघणार आहोत रीतिकाळ. कोणता? रीतिकाळ. रीतिकाळामध्ये काय असतं? घटनेची पुनरावृत्ती दाखवलेली असते किंवा क्रिया पुन्हा पुन्हा घडते आहे, वारंवार घडते आहे असा ज्यावेळेस वाक्यामध्ये बोध होतो त्यावेळेस तो वाक्या काळाचा प्रकार रीतिकाळ असतो. तो वर्तमान असेल, भूत असेल किंवा भविष्यकाळ. ज्यावेळेस ज्या काळामध्ये क्रिया वारंवार घडत आहे असा ज्यावेळेस बोध होतो त्यावेळेस तो वाक्यामध्ये काळ कोणता असतो तर रीतिकाळ असतो. प्रथमतः आपण रीतिकाळाची वैशिष्ट्ये बघूया. रीतिकाळाची वैशिष्ट्ये. रीतिकाळाची वैशिष्ट्ये. मी तुम्हाला पहिलं वैशिष्ट्य काय सांगितलंय की क्रिया वारंवार घडताना दिसते. कोणत्याही काळामध्ये रीतिकाळ ज्यावेळेस ज्या वाक्यामध्ये असेल त्यावेळेस त्या वाक्यामध्ये क्रिया वारंवार घडताना दिसते. सतत हे सतत शब्द किंवा मग वारंवार असे शब्द त्या वाक्यामध्ये येत असतात. आणि विशेष म्हणजे रीतिकाळामध्ये संयुक्त क्रियापदाचा वापर केला जातो. संयुक्त क्रियापदाचा वापर केला जातो म्हणजे काय? 2 क्रियापदांचा वापर केला जातो. एक सहाय्यक क्रियापद असतं, एक मुख्य क्रियापद असतं. म्हणजे संयुक्त क्रियापदाचा त्या ठिकाणी वापर केला जातो. संयुक्त क्रियापदाचा वापर. उदाहरणार्थ काय सांगते या ठिकाणी की विद्यार्थी सतत अभ्यास करत असतात. विद्यार्थी सतत अभ्यास करत असतात. विद्यार्थी सतत अभ्यास करत असतात. सतत हा शब्द आलेला आहे या ठिकाणी म्हणजे क्रियेची पुनरावृत्ती दाखवलेली आहे. क्रिया वारंवार घडत आहे असा त्या ठिकाणी बोध होतो आपल्याला. म्हणून हा या वाक्यामध्ये काळ कोणता आहे तर रीतिकाळ आहे. विद्यार्थी सतत अभ्यास करत असतात. आणि या ठिकाणी रीती वर्तमान काळ त्या ठिकाणी सांगितलेला आहे. संयुक्त क्रियापदाचा वापर घटनेची किंवा क्रियेची पुनरावृत्ती. दुसरं काय आहे? पहिलं वैशिष्ट्य काय आहे? रीतिकाळाचं पहिलं वैशिष्ट्य काय आहे तर संयुक्त क्रियापदाचा वापर केला जातो. दुसरं वैशिष्ट्य काय आहे? घटनेची पुनरावृत्ती त्या ठिकाणी दाखवलेली असते. संयुक्त क्रियापदावरून क्रियेची सतत चालणारे रूप समजते. क्रियेची पुनरावृत्ती त्या ठिकाणी कळून येते. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे क्रियापदाच्या रूपावरून सतत चालणारी क्रिया कोणत्या काळात चालली आहे हे कळते. क्रियापदाच्या रूपावरून
सतत चालणारी क्रिया कोणत्या काळात चालली आहे हे त्या ठिकाणी आपल्याला कळतं, करत असतात. म्हणजे वर्तमान काळाचा त्या ठिकाणी बोध होतो आणि त्या ठिकाणी घटनेची पुनरावृत्ती देखील त्या ठिकाणी आपल्या लक्षात येते. त्यानंतर चौथं जे वैशिष्ट्य आहे की कधी धातूला प्रत्यय लावून क्रियापद तयार होते. आता शेवटचं जे आहे धातूला प्रत्यय लावून क्रियापद त्या ठिकाणी तयार होते म्हणजे काय, शेवटचं असतात हे क्रियापद आहे. मूळ शब्द काय आहे, असणे आहे, त्याला त्या ठिकाणी प्रत्यय लागलेला आहे. म्हणजे शक्यतो घटनेची पुनरावृत्ती दाखवत असताना संयुक्त क्रियापदाचा वापर करत असताना जे क्रियापद आहे त्या क्रियापदाला त्या ठिकाणी प्रत्यय लावला जातो. असणेला असतात. जे सहाय्यक क्रियापद आहे ते मूळ असतं आणि जे मुख्य क्रियापद असतं त्याला शक्यतो प्रत्यय लागलेला असतो. असं त्या ठिकाणी रीतिकाळाची वैशिष्ट्य आहे. बघा आता एक उदाहरण इथं या ठिकाणी घेता येईल आपल्याला. काय घेता येईल, समीर पुस्तक वाचत असतो. समीर पुस्तक वाचत असतो म्हणजे काय, समीर हा कायमस्वरूपी पुस्तक वाचत असतो. घटनेची पुनरावृत्ती आहे म्हणून काय आहे, रीतिकाळ. बरोबर, घटनेची पुनरावृत्ती. समीर काय पुस्तक वाचत असतो त्या ठिकाणी रीती वर्तमान काळ. याचा भूतकाळ जर करायचा असेल, समीर कायम पुस्तक या ठिकाणी कायम या शब्दाने काय दाखवलेले, घटनेची पुनरावृत्ती दाखवलेली आहे. म्हणजे काय की समीर काय पुस्तक वाचत असतो, घटनेची पुनरावृत्ती आहे वाचणे आणि असतो. त्या ठिकाणी क्रियापदाचा वापर केलेला आहे, संयुक्त क्रियापदाचा. आता या ठिकाणी घटनेची पुनरावृत्ती आहे आणि ही घटना वर्तमान काळात घडत आहे असा त्या ठिकाणी बोलतो. म्हणून ही काय आहे, रीती वर्तमान काळ आहे. याचा भूतकाळ जर करायचा असेल तर काय करावं लागेल, समीर काय पुस्तक वाचत असेल. जर रीती भविष्यकाळ करायचं असेल तर समीर काय पुस्तक वाचत राहील अशा पद्धतीने किंवा जाईल अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी एका काळाचं रूपांतर दुसऱ्या काळामध्ये, रीतिकाळाचं रूपांतर दुसऱ्या रीतिकाळामध्ये करता येऊ शकतं. फक्त जे कन्सेप्ट आहे, वैशिष्ट्य आहे ती तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. रीतिकाळाची वैशिष्ट्य कोणती आहे तर घटनेची पुनरावृत्ती आणि संयुक्त क्रियापदाचा वापर या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. रीतिकाळ ओळखत असताना सगळ्यात महत्त्वाचं मुख्य वैशिष्ट्य आहे घटनेची पुनरावृत्ती दाखवलेली असते. त्या वाक्यामध्ये काळ कोणता असतो तर रीतिकाळ असतो. मुख्य काळ ओळखायला तुम्हाला काय अडचण नाही. एक घटना जर घडत असेल, चालू वर्तमानात घटना घडत असेल तर त्या ठिकाणी वर्तमान काळ, घटना घडून गेलेली असेल असा ज्यावेळेस क्रियापदावरून बोलत होतो त्यावेळेस भूतकाळ आणि घडणार आहे असा ज्यावेळेस क्रियापदावरून बोलत होतो त्यावेळेस ते भविष्यकाळ. अशा पद्धतीने रीतिकाळाची मुख्य काळाची आपण त्या ठिकाणी व्याख्या बघितल्या, रीतिकाळाचं त्या ठिकाणी आपण वैशिष्ट्ये बघितलेली आहेत. आता रीतिकाळाचे तीन प्रकार कोणते पडतात तर रीती वर्तमान काळ, रीती भूतकाळ आणि रीती भविष्यकाळ. आता मुख्य प्रकार ओळखत असताना तुम्हाला काही अडचण येणारच नाहीये, कारण आपण मुख्य काळाच्या व्याख्या बघितलेल्या आहे आणि रीतिकाळाची वैशिष्ट्ये देखील बघितलेली आहे. आणि हे उदाहरण आपण तीन प्रकारामध्ये त्या ठिकाणी मांडू शकतो. कसं की समीर काय पुस्तक वाचत असतो हे वर्तमान काळातील उदाहरण आहे. तर आपण याचं भविष्य भूतकाळ कसं करू शकतो, भूतकाळ कसं करू शकतो, समीर कायम समीर काय पुस्तक वाचत असे म्हणजे घटना घडून गेलेली आहे असा ज्यावेळेस क्रियापदावरून बोलत होतो त्यावेळेस तो भूतकाळ आहे. आणि रीतिकाळात त्या ठिकाणी आपल्याला तो काळ हे वाक्य मांडायचं आहे म्हणून काय शब्द वापरलेला आहे अशा पद्धतीने हा रीती भूतकाळ आहे.
याचाच आपल्याला त्या ठिकाणी आता हे वर्तमान काळ सांगितलं त्या वाक्याचा, हा भूतकाळ सांगितला, याच वाक्याचा आपण भविष्यकाळामध्ये देखील त्या ठिकाणी रूपांतर करू शकतो रीतिकाळाचं. तर काय होईल भविष्यकाळ, तर समीर कायम पुस्तक वाचत जाईल. समीर कायम पुस्तक वाचत जाईल. अशा पद्धतीने हे वाक्य आपण त्या ठिकाणी मांडू शकतो. म्हणजे लक्षात आले रीतिकाळ आपण कसा ओळखायचा, मुख्य काळ आपण त्या ठिकाणी कसा ओळखायचा, यावरून आपण त्या ठिकाणी अशा पद्धतीने एका वाक्याचं रूपांतर, एका काळाचं रूपांतर दुसऱ्या काळामध्ये करू शकतो. वर्तमान काळाचं रूपांतर भूतकाळात करू शकतो, भूतकाळाचं रूपांतर भविष्य काळात करू शकतो. ते पण रीतिकाळाचं, रीती वर्तमान काळ, रीती भूतकाळ किंवा रीती भविष्य काळाचं रूपांतर आपण एकमेका काळामध्ये त्या ठिकाणी करू शकतो. अशा पद्धतीने हे बघा, आता तुम्हाला काळाच्या प्रकाराच्या खाली पेज नंबर 121 वरती तुम्हाला काही उदाहरण दिलेली आहे, 9 उदाहरण दिलेली आहे. ती 9 उदाहरण तुम्ही काय करायचे आहे, लिहायचे आहे आणि त्यासमोर रीतिकाळाचा कोणता प्रकार आहे, मुख्य काळाचा कोणता प्रकार आहे तो त्या ठिकाणी लिहायचा आहे. प्रश्न आहे खालील वाक्यातील रीतिकाळाचा प्रकार ओळखा. नजमा उत्तम कविता लिहित असे, मी लोकांना मदत करत जाईल. अभिजित सतार उत्तम वागवत असतो. शिक्षक जे सांगतात ते विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकत असतात. एका गावात एक उत्तम चित्रकार हा होता. लक्षात येईल तुमच्या प्रत्येक वाक्यामध्ये संयुक्त क्रियापदाचा त्या ठिकाणी वापर केलेला आहे. राहुल प्रार्थनेला नेहमी उशिरा येत असतो. माधवराव नेहमी सुगम संगीत ऐकत असतात. दादासाहेब दररोज फिरायला जात असतात. तो सदतीत आजारी पडत असतो. आणि पुढचा जो प्रकार आहे तो आपण त्या ठिकाणी पुढच्या तासिकेला अभ्यासणार आहोत. सामान्य असेल, अपूर्ण असेल, अपूर्ण असेल, पूर्ण असेल, हे आपल्याला अभ्यासाला नाही. होते नंतरचे 3 प्रकार, सामान्य काळ, त्यानंतर अपूर्ण काळ आणि पूर्ण काळ, हे आपल्याला अभ्यासायला नाही. तरी पण मी तुम्हाला त्या ठिकाणी समजून सांगण्याचा प्रयत्न करेल. त्या ठिकाणी अपूर्ण वर्तमान काळामध्ये काय असते, अपूर्ण भूतकाळात काय असते आणि अपूर्ण भविष्य काळात काय असेल, त्याच्या वाक्यावरून त्या शब्दावरून. सामान्य काळामध्ये सरळ सरळ त्या ठिकाणी घटना घडलेली दाखवलेली असते. अपूर्ण काळामध्ये क्रिया घडत आहे परंतु पूर्ण झालेली नाही. क्रियेची पुनरावृत्ती नाही म्हणत, क्रिया घडत आहे परंतु त्या ठिकाणी ती पूर्ण झालेली नाही. असं ज्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी क्रियापदावरून बोलतो त्यावेळेस तो अपूर्ण काळ असतो. क्रिया पूर्ण झालेली आहे असं ज्यावेळेस क्रियापदावरून बोलतो त्यावेळेस त्यामध्ये त्या वाक्यामध्ये काळ कोणता असतो, पूर्ण, वर्तमान, भूत किंवा भविष्य असतो. त्यानंतर आपण आता जो पाहिला प्रकार रीतिकाळ, हा रीतिकाळ आपल्याला त्या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारला जाणार नाही. इतर 3 प्रकार विचारले जाणार नाहीये. मी जे तुम्हाला आताच सांगितलंय उदाहरण, स्वाध्याय क्रमांक 1 त्या ठिकाणी सोडवायचं आहे, वहीमध्ये द्यायचं आहे आणि त्यासमोर कोणता रीतीचा काळ आहे, भूतकाळ आहे, भविष्यकाळ आहे की वर्तमान काळ आहे, रीती भूतकाळ आहे की रीती भविष्यकाळ आहे की रीती वर्तमान काळ आहे, ते त्या ठिकाणी वहीमध्ये लिहून मला पर्सनल अकाउंटला माझ्या पाठवायचं आहे, व्हॉट्सअप करायचं आहे. धन्यवाद. आजच्या पुरतं एवढं. उद्याच्या तासिकेला आपण राहिलेले 3 प्रकार थोडक्यात बघणार आहोत. ते अभ्यासाला नाही परंतु तुम्हाला कन्सेप्ट मी समजून सांगेन. ओके.